महाविकास आघाडीचा विजय असो, महाविकास आघाडीचा विजय असो, महाविकास आघाडीचा विजय असो। महाविकास आघाडी झाल्याबद्दल सगळ्या पक्षप्रमुखाच्या स्वाक्षऱ्या झालेल्या आहेत। त्याला किती जागा दिलं या सुद्धा यात नमूद आहे। जे चेतन बावणी दासरी साहेबांनी सांगितलं ते याच्यात नमूद आहे। आता महाविकास आघाडीला कसलीही शंका राहिलेली नाही आहे। आता आम्ही या निवडणुकीच्या मैदानात उतरत आहे। एकत्रित करून महाविकास आघाडी म्हणून युद्धाच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि मला विश्वास आहे की सोलापूर महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही। प्रत्येक प्रभागामध्ये मग काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, सेनेचे असतील किंवा आमचे असतील, हे सगळे एकत्रितपणे एकजीव करून त्याकरता 4 तारखेला एक मोठा मेळावा होत आहे आणि एकत्रितपणे जनतेला जाऊन आम्ही अपील करू। आणि मला विश्वास आहे की या भाजपच्या तावडीमधून सोलापूर महानगरपालिकेला मुक्त करायची वेळ आलेली आहे। त्याकरता तुम्ही सगळ्यांनी आम्हाला मदत करावी अशी विनंती करतो। कधी घालता, नाव काय ठेवता, म्हणजे काय उत्तर देऊ मी तुम्हाला? सत्ता येऊ द्या। जसं आम्ही 102 जागेचं बरोबर आम्ही वाटाघाटी केलं, एकदा सत्ता येऊ द्या, मग नंतर बघूया सगळ्या मागणी केली होती। 7 जागा तुम्हाला मिळालेल्या आहेत, कुठेतरी दुधाची ताकावर बघते असं वाटतंय। हे बघा, सगळ्याला पाऊल माग घ्या। तुम्हाला जर भारतीय जनता पक्षाविरुद्ध जर लढायचं आहे तर सगळ्याला माघार घ्यावं लागतं। आम्ही माघार घेतलं, सगळ्यांनी माघार घेतलं। याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, असं त्याग करणारी भूमिका ही पहिल्यांदा बघत आहे आणि अशी आघाडी सोलापुरामध्ये पहिल्यांदा झालेल्या अभिमानाने तुम्हाला मी सांगतो। जागा मंत्री मैत्रीपूर्ण नाही, काहीच होणार नाही। सगळे प्रश्न रुसवे फुगवे ज्या त्या पक्षाचे पुढारी बसून संपवतील। मनसे दिसत नाही होते तुमच्यामध्ये, नेते पाहिजेत ना मनसेचे। त्या बाबतीत त्यांनी निर्णय घेतलेला आहे, ते त्यांचे मित्रपक्ष त्यांना घेऊन येतील। आम्ही मनसे बरोबर एक परत प्रेस घेऊ आणि आम्ही त्यावेळेस तुम्हाला इतक्या प्रयत्नानंतर आघाडी केलात, मात्र जे व्यासपीठावरचे सगळे चेहरे कुठेतरी दर्पणाखाली दिसत आहेत। जेवढं नाही ना 4 तारखेला जे महाविकास आघाडीचा मेळावा होणार आहे त्यात सगळे चेहरे तुम्हाला दिसतील। 102 उमेदवारासहित तो मेळावा आम्ही घेणार आहे। आता आम्ही त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे ना, हा आमचा आणि त्यांचा विषय आहे, आम्ही तो त्यांच्याशी बोलू। कारण शिवसेनेचा पण अंतर्गत वाद झालाय मगाशी बाहेर, काही जागांवर धाराशिव भयांनी प्रत्येक पक्षात आघाडी करायचं म्हटलं ना तर सगळ्याच पक्षाला 2 पावलं मागे आमच्याकडे इच्छुकांची संख्या मोठी असल्यामुळं आम्हाला इथं ह्या जागा कुठल्या सोडवून घ्यायच्या, ज्या सोडवलेल्या आहेत त्या अजून आम्हाला काय नाही। प्रत्येक शिवसैनिक आम्ही त्यांना त्याचा हक्क आहे शिवसैनिकांचा, ते म्हणतात बरोबर आहे। आम्ही सुद्धा शिवसैनिकांसाठीच मी सगळं केलेलं आहे। आणि घर म्हटल्यावर भांड्याला लागणार, तो आमचा अंतर्गत आहे विषय आणि प्रत्येक पक्षाचाच असर राहणार आहे, पण ते आमचा आम्ही अंतर्गत सोडू, आम्हाला विश्वास आहे। मनसेचे जे आहेत ते एबी फॉर्म वगैरे आलेले आहेत, तशा पद्धतीने लातूर असेल, सोलापूर या ठिकाणी एबी फॉर्म आलेले आहेत पक्षाचे। तेच मनसेचा पण आमचा अंतर्गत विषय आहे। आम्ही म्हणतात की अजून 2 राष्ट्रवादी आम्ही एकत्रित येण्यासाठी प्रयत्न करतोय। इथं आघाडी होते पण तिथं ज्येष्ठ नेते तुमच्या पक्षात। कसं आहे, आपण हे काम करत असताना पहिलं पुरोगामी विचार टिकला पाहिजे। महाराष्ट्रात हे जातीवादी कीड आम्हाला घालवायची आहे आणि त्या कीडला जर कोण साथ देत असेल तर त्यांना सुद्धा खड्यासारखं बाजूला ठेवलं जाईल। पुढच्या महाविकास आघाडीचा कॅप्टन कोण आहे मला जरा सांगितलं तर बरं होईल। मॅडम मास्तर आमचे कॅप्टन, त्यांच्या पदाला 8च दिले 9 पैकी। नाही असं काय नाही, ते संख्येवर जाऊच नका। कॅप्टन आहेत असं काय नाही, सगळेच चांगले आहेत। नाही आता नेमकं कोण मास्तर की सर्व लोक महाविकास आघाडी 4-5 पक्षाची मिळून झालेली आहे। सर्व पक्ष यात एकत्रच आहेत। आम्ही अभिमानाने सांगतोय, आम्ही सर्वांच्या नेतृत्वात चांगलं लढत। Like, subscribe,
Click on the bell.